मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की आपण एक स्त्री असो वा पुरुष आपल्यामध्ये ते पूर्णत्व कसं आणायचं, जेणेकरून आपण ते पूर्णत्व अनुभवल्यावर आपल्या माध्यमातून आपला जो पार्टनर आहे तो फेमिनाईन किंवा मॅस्क्युलाईन एनर्जी अनुभवू शकेल आणि आपण त्याला ऑर्गॅझमचं सुख आणि किंवा खऱ्या अर्थाने परिपूर्ण ऑर्गॅझम देऊ शकू. ठीक आहे. तर आता प्रश्न हा आहे की तुम्ही स्त्री असा वा पुरुष, असं कुठलं साधं सोपं तंत्र आहे का की ज्याच्याद्वारे आपण आपल्यातलं स्त्रीत्व किंवा आपल्यातलं पुरुषत्व याला पूर्ण कार्यक्षमतेने काय म्हणता येईल त्याला अपडेटेड ठेवू शकू. निसर्गाने एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून जे जे काही आपल्यामध्ये दिलं आहे, ज्या ज्या काही क्षमता, मग काही शारीरिक क्षमता असतील, काही भावनिक क्षमता असतील, काही इंटलेक्च्युअल क्षमता असतील, काही ऊर्जिक क्षमता असतील, तर या सगळ्या क्षमता जास्तीत जास्त एफिशियंट काय म्हणता येईल एफिशियंट करण्यासाठी, कार्यक्षम करण्यासाठी स्वतःचं हे स्त्रीत्व किंवा पुरुषत्व काही असं एखादं तंत्र उपलब्ध आहे का? हो, आहे. आणि हे तंत्र खूप सोपं आहे. आणि एकदा तुम्ही हे तंत्र तुमच्या आयुष्यात आणलं ना, की एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून तर तुम्ही एक पूर्णतेचा भाव अनुभवू शकताल. पण तुमच्या माध्यमातून फक्त तुम्हीच नाही तर एक तुमचा ऑफकोर्स तुमचा पार्टनर तर ते स्त्रीत्व किंवा पुरुषत्व अनुभवेलच, पण म्हणजे जगासाठी सुद्धा ते एक एक माणूस म्हणून तुम्ही एक रिसोर्स म्हणून असताल. कारण जसं मी सांगितलं की ही सृष्टी पुरुष आणि स्त्री या दोन एनर्जीजच्या माध्यमातून चालते आणि या पृथ्वीवर किंवा या मानवी जीवनाच्या या सगळ्या चक्रामध्ये स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर हे दोघं जेव्हा साथ मिळून चालतील, सोबत मिळून चालतील, ज्या ज्या काही कॉम्प्लिमेंटरी क्षमता त्यांना दिलेल्या आहेत, तेव्हाच हे सृष्टीचं चक्र चांगल्या प्रकारे चालू शकेल. तर ते तंत्र बेसिकली आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण त्याचा आधी उपयोग काय ते आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. की बघा, एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून निसर्गाने ज्या ज्या काही क्षमता तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या सगळ्या क्षमता सगळ्यात आधी तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजे. आणि त्या जर का नाही हँडल करता आल्या, तर आपल्या त्या क्षमता किंवा आपल्याला मिळालेलं ते जे गॉड गिफ्ट आहे, ते आपण आपल्या भल्यासाठी नाही तर ते आपण आपल्या विनाशासाठी त्याचा हातभार लागेल. म्हणजे जसं असतं ना, एखादी गोष्ट आहे, समजा चाकू आहे, चाकूचा वापर आपण चांगल्या उद्देशासाठी किंवा चांगल्या कामासाठी पण करू शकतो, वाईट कामासाठी पण करू शकतो. तसं आपल्यामधल्या या ज्या फेमिनाईन ऊर्जा आहेत किंवा मॅस्क्युलाईन ऊर्जा आहे किंवा फेमिनाईन क्षमता आहे किंवा मॅस्क्युलाईन क्षमता आहेत, या क्षमता जर आपण योग्यपणे वापरल्या तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. जर नाही वापरू शकलो तर मात्र त्या आपलं आयुष्य सुखी करणार नाही, ते आपलं आयुष्य इझी करणार नाही. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्याला स्वतःला हँडल करता आलं पाहिजे. आणि याच अर्थाने मी वारंवार म्हणते आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला हँडल करू शकता ना, मला कसं हँडल करायचंय ते मला आलं पाहिजे. मला हँडल करण्यासाठी मला दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीची गरज नाही पडली पाहिजे की तू ये आणि मला हँडल कर. मला नाही स्वतःला हँडल करता येते. असं जर होत असेल तर मग अवघड आहे. हेच जे मी म्हणतेय ना की तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या पातळीवर पूर्ण असले पाहिजे. ते पूर्ण असणं म्हणजे हेच आहे की तुम्हाला स्वतःला हँडल करता आलं पाहिजे. आता विचार करा, आपल्याला स्वतःला हँडल करता येतं? अवघड आहे ना? नाही येत ना? आता मी स्त्री आहे म्हणून मी काही बायकांना असं हे नाही करणार आहे बरं का, फेवर नाही करणार आहे बरं का. पण जर का तुम्ही स्त्री असताल ना, तर मग स्त्रियांवर लोक हे वेगवेगळे शिक्के मारतात की तुम्ही बायकांना खूपच इमोशनल असता, काही झालं की रडाय पडायला लागतात. मग आता ही कोणाची चूक आहे मला सांगा बरं? बायकांवर हा शिक्का बसतो की काय झालं की तुम्ही बायका रडायला लागता. का बसलेला आहे हा शिक्का? कारण निसर्गाने तुम्हाला भावना ज्या आहेत त्या थोड्या जास्त दिलेल्या आहेत, तुम्हाला थोडं जास्त संवेदनशील बनवलेलं आहे. पण तुम्हाला तुमच्या या भावना नीट वापरता येत नाहीये, त्याला नीट हँडल करता येत नाहीये. मग काय होतं? काय झालं की तुम्हाला रडू येतं. मग जग तुम्हाला नाव ठेवतं, ही ना अशीच आहे, जाऊ दे हिला सोडून द्यायच्याकडे लक्षच नका देऊ. काय नेहमी हिचं रडगाणं ऐकायचं. किंवा तुम्ही पुरुष आहात, निसर्गाने तुम्हाला खूप शक्ती दिलेली आहे, पण ती शक्ती तुम्हाला नीट वापरता येत नाहीये. मग काय होतंय? उगाच तुम्ही कोणावर तरी चिडचिड करता, उगाच तुम्ही कोणाला तरी धाकात ठेवता, कोणाला तरी धाक दाखवता, तुमच्यातला जोर, तुमच्यातली शक्ती तुम्ही इतरांवर चालवता. मग लोक काय म्हणतात, तो ना असाच चिडचिड आहे, तो ना असाच फारच डॉमिनेटिंग येतो. इव्हन तुमची बायको पण तुम्हाला कदाचित ती काही बोलून नाही दाखवणार,
पण ती पण एका पॉइंट नंतर ना अशा नवऱ्यांना कंटाळून जाते की काय करू मी आता या माणसाचं. का माहितीये? कारण ती जी हाय पुरुषी ऊर्जा तुम्हाला निसर्गाने काहीतरी दुसऱ्या कामासाठी दिलीये ना, ती तुम्हाला नीट हँडल करता येत नाहीये. असं प्रत्येकच स्त्री आणि पुरुष त्याला ज्या क्षमता निसर्गाने दिलेल्या आहेत ना, त्या नीट हँडल करू शकत नाहीये. आणि म्हणून मग सगळंच घडतंय. काय नाही घडत आहे. सगळंच तर घडतंय. सारे मुसीबत की जड़ तो यही है. असं सगळं आहे. त्यामुळे मी जे याच्यासाठीचं तंत्र सांगणार आहे ना, ते तंत्र तुमच्या आयुष्यात आणा आणि तुमचं हे जे सगळं आहे ना, स्वतःला हँडल करायला शिका. मी मागे पण एका व्हिडिओत सांगितलंय बघा, की आपलं रिमोट कंट्रोल ना दुसऱ्याच्या हातात देऊ नका. की मला ना मी इमोशनमध्ये मी एक स्त्री आहे आणि मी खूप इमोशनल आहे. मग ना मी इमोशनमध्ये वाहवतच जाते. मग मला काहीच कळत नाही. मला खूप रडू येतं. मग कोणीतरी मला असं येऊन समजून सांगितलं का, की मग ते इमोशनल माझे ते इमोशनचं ते जे काय म्हणता येईल, ती सुनामी जी आहे ना ती थांबते. अरे का? दुसऱ्या कोणाची का गरज पडते तुम्हाला? तुमच्या इमोशन्स आहेत ना. किंवा मग मी खूपच भावनिक आहे. मग मी मला ना लगेच रडू येतं. मग रडू आल्यानंतर मला खूप एकटं-एकटं वाटतं. मग मला ना जीव द्यायचे विचार माझ्या मनामध्ये येतात. खूप निगेटिव्हपणा येतो. खूप भीती मला वाटते. मग अशा वेळी मला सोबत कोणतरी पाहिजे. मग त्याच्यासाठी मला पार्टनर पाहिजे. म्हणून मला लग्न करायचंय. मग माझा नवरा असेल. मग माझा नवरा मला समजावून सांगेल. मग तो मला आधार देईल. मग माझ्या आयुष्यात नवरा आला, प्रेम आला. माझ्यावर खूप प्रेम करणारा तो काय तो सो कॉल्ड बॉलिवूडच्या सेलिब्रिटी कपल सारखा तो कपल गोलवाला तो तसा हसबंड मला मिळेल. मग तो मिळाला ना, की मग माझं आयुष्य खूप छान हॅपी होईल त्या सिंड्रेलाच्या स्टोरी सारखं. सिरियसली? असं होतं? काय चाललंय तुमचं बायकांनो? असं कोणत्यातरी स्वप्नातल्या राजकुमाराची वाट तुम्ही बघत आहात, जो येईल आणि तुम्हाला आनंद देईल, तुम्हाला खुश करेल, तुमच्यासाठी हे करेल, तुमच्यासाठी ते करेल, तुमची तारीफ करेल, तुमच्यावर खूप प्रेम करेल. का? हे सगळं आधी तुम्ही स्वतःला पण करा ना. तो करेल. तो करेल ते व्हॅल्यू ॲडेड असेल. पण आधी तुमचं तुम्ही करा. तुमच्यातली ती जी फेमिनाईन एनर्जी निसर्गाने तुम्हाला दिलेली आहे ना, खूप अतिप्रचंड क्षमता आहे त्याच्यामध्ये. ती अशीच रडण्या-पडण्यात घालवू नका. याच्या त्याच्याकडून व्हॅलिडेशन मिळवण्यात घालू नका. संसारात रमवण्यासाठी घालू नका. ठीक आहे, संसार महत्वाचा आहे, लग्न, पोरं-बाळं. पण फक्त त्याच्याच मागे त्याच्याच भोवती स्वतःला गुंतवून ठेवू नका. त्याच्या बाहेर पण निघा, त्याच्या बाहेर पण पडा, त्याच्या बाहेर पण खूप आहे. खूप काही अनुभवण्यासारखं आहे. तसंच सेम पुरुषांना. आम्ही पुरुष म्हणजे सक्त, आम्ही पुरुष म्हणजे हे, आम्ही पुरुष म्हणजे ते. आणि नेहमी आमचं काम काय आहे? बायकांचं प्रोटेक्शन करणं. काय गरज आहे? जर जगातले सगळे पुरुष चांगले झाले ना, तर तुम्हाला बायकांचं प्रोटेक्शन करण्याची काही गरज नाहीये. मग मग तुमचं हे जी पुरुषी शक्ती देवाने तुम्हाला दिलेली ती कशासाठी? काहीतरी तुम्ही दुसरं पण त्याच्यातून अनुभवू शकता ना. कसं? जसं मी पुरुष आहे. मी घरात हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत, मी घरातलं काम नाही करणार. का नाही करणार? का नाही करू शकत तुम्ही? पुरुष आहे, मर्द को कभी दर्द नहीं हो सकता. मी रडू नाही शकत. का नाही रडू शकत? आलं तुला रडू, तू रडू शकतो. रडणं हे काही कमीपणाचं लक्षण नाहीये. ती बस एक भावना आहे. ते एक आउटलेट आहे, की बाबा आपल्याला दुःख झालं, डोळ्यावाटे, अश्रूंवाटे तू बाहेर पडतं. असं काही कमीपणाचं नाहीये ते लक्षण. पण आपलं स्त्रीत्व किंवा आपलं पुरुषत्व आपल्याला खऱ्या अर्थाने कळलेलंच नाहीये. आपण त्याच्याबद्दल खूप असे इतके संकुचित झालेलो आहोत ना, की संकुचित दृष्टीने आपण आपलं पुरुषत्व किंवा स्त्रीत्व बघत आहोत आणि त्यातून आपण स्वतःचं नुकसान करून घेत आहोत. आणि मग तुम्हाला ते स्त्रीत्व किंवा ते पुरुषत्व जर खऱ्या अर्थाने अनुभवायचं असेल, आपल्यातलं स्त्रीत्व आणि पुरुषत्व खऱ्या अर्थाने इग्नाइट करायचं असेल, काय त्याची ती ताकद आहे, जेव्हा आपण ती हँडल करायला शिकू ना, की आता मला रिअलाईज झालंय, की खरी स्त्री असणं म्हणजे काय आहे आणि ती ताकद आता मी स्वतःच्या आयुष्यात काहीतरी कमावण्यासाठी वापरणार आहे. हे जेव्हा तुमच्या आयुष्यात घडेल ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचं खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं वाटेल. नाहीतर मग मी स्त्री आहे, मग माझं काम काय? लग्न करणं, लेकरांना जन्म देणं, त्यांना वाढवणं, त्यांना मोठं करणं, घर सांभाळणं, स्वयंपाक करणं, नवऱ्याची काळजी घेणं, घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं किंवा फार तर तेच ते टिपिकल बायकी कामं करणं, हे करायचं, ते करायचं झालं. किंवा मी पुरुष आहे ना, मग मी असंच करणार, मी तसंच करणार. ह्या सगळ्या याच्यातच काय म्हणता येईल, ती जी रिजिडिटी आहे ना, की मी स्त्री आहे आणि मी पुरुष आहे. तर इथे स्वतःलाही काय म्हणता येईल, पूर्णपणे ओळखून घेण्याचा भाव नाहीये. आणि दुसरी ही जी आपल्याला या पृथ्वीवर जी एक दुसरी कॉम्प्लिमेंटरी शक्ती आहे, मग ती पुरुषी असेल किंवा स्त्रीत्वाची असेल, तिला पण समजून घेण्याचा प्रयत्न याच्यात होत नाहीये. म्हणून
तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमचं स्त्रीत्व किंवा तुमचं पुरुषत्व परिपूर्णतेने अनुभवायचं असेल ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योगा किंवा योगाच्या शक्तीला आणा आणि त्याद्वारे अनुभवा. तुम्हाला ना तुमच्यातलं स्त्रीत्व किंवा तुमच्यातलं पुरुषत्व पूर्णपणे म्हणजे ते अनुभवण्याची जी संधी आहे ना, ती योगा देईल. आणि मग एकदा तुमच्यातल्या त्या स्त्रीत्वाच्या किंवा पुरुषत्वाच्या त्या रोज एका नवीन पातळीवर तुम्ही पोहोचलात ना, की मग त्याचा ऍक्सेस दुसरा कोणी पण करू शकेल आणि त्याला पण ती तुमची फेमिनिटी किंवा मेस्क्युलिनिटी अनुभवता येईल. असं हे सगळं आहे. तर योगा तुमच्या आयुष्यात आणा. योगा इज मस्ट. आजकालच्या काळात काय म्हणता येईल, एक सोशल इन्फ्लुएन्स खाली म्हणा, थोडं थोडं हे जे म्हणजे पूर्वी हे जे इतकं रिजिड होतं ना, की पुरुष बायकांची काहीच कामं करत नव्हते, बायका पुरुषांचं काहीच शिकत नव्हत्या. आता ते थोडंसं काय झालेलं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आली, की पुरुष पण घरातले कामं करत आहे किंवा त्या सो कॉल्ड जे फेमिनिझम आहे किंवा जे काही म्हणजे या ज्या वेगवेगळ्या वेव्हज आलेल्या आहेत, तर याच्यामुळे बायका मात्र बऱ्याच पुरुषी गोष्टींना बायकांना ऍक्सेस मिळालेला आहे. पण पुरुषांना मात्र अजूनही तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही असेच राहा, तुम्ही असेच असले पाहिजे. ही सक्ती पुरुषांवर जास्त झाली. म्हणजे आजच्या काळात खरा अन्याय अत्याचार जास्त पुरुषांवरच होतो आहे. आणि मग पुरुषांसाठी पण जगणं तेवढंच अवघड होतं आहे. म्हणजे जर एखाद्या पुरुषांनी ठरवलं, की मला समजा नाही नोकरी करायची, मला नाही पैसे कमवून आणायचे, मला ना घरातच राहायचं आहे आणि मला जसं एखादी स्त्री घर सांभाळते, स्वयंपाक करते, मुलाबाळांची काळजी घेते, मला पण तसं नर्चरिंग व्हायचं आहे. तर तशी सोय पुरुषांना आजकाल फार कुठे उपलब्ध दिसतीये. हेच जर एखादी बाई म्हटली, की नाही मी घर संसार सांभाळणार, मला बाहेर जायचंय, माझं करिअर करायचंय, तर तिला मात्र ती सोय उपलब्ध आहे. मग आता हे कोणामुळे झालं? हे आपल्याच विचारांमुळे झालंय. आपल्या बंदिस्त काय म्हणता येईल कल्पनांमुळे झालेलं आहे. आपल्या रूढीवादीपणामुळे झालेलं आहे. आपल्यामध्ये लवचिकता नसल्यामुळे झालेलं आहे. उगाच स्त्रीत्वाचं उदात्तीकरण, तिला देवी बनवून तिची आरती करा, की बाई गं तूच घरातली अशी आहे, तशी आहे, करतीये, धरतीये, हे ते म्हणून तिची पूजा करा. किंवा मग पुरुषांना पण उगाच हवेच्या हरभऱ्याच्या झाडावर चढवा, नाही नाही तुम्ही पुरुष आहात, करते आहात, हे आहात, ते आहात. काही गरज नाहीये. हे दोघंही एकमेकांना परस्पर पूरक आहे आणि कोणालाही याच्यातलं देव बनवायची गरज नाहीये. तर हे सगळं अनुभवायला आणि स्वतःमधलं ते जी आयडेंटिटीची एक जी भिंत आहे ना, की मी पुरुष आहे, मग मी असाच आहे, मग मी तसाच आहे. ही भिंत तोडायला तुम्हाला योगाची शक्ती खूप मदत करेल आणि मग तुम्ही खऱ्या अर्थाने ती जी स्त्रीत्व आहे ना, तिला अनुभवायला सिद्ध होता आणि तुमच्या मदतीने, कारण का ती स्त्री पण ते पुरुषत्व अनुभवू शकेल ना, तर ती पण तुम्हाला तिचं स्त्रीत्व अनुभवायला मदत करेल. म्हणजे तुम्ही तिला मदत करताल, ती तुम्हाला मदत करेल, कारण की आपण नक्की कसे आहोत ते आपल्याला कळलेलं आहे. इथे काय होतंय ना, पुरुष म्हणजे आपण नक्की कशा आहोत हे पुरुषांनाच कळलेलं नाहीये, स्त्री म्हणजे आपण कशा आहोत हे स्त्रीलाच कळलेलं नाहीये, तर तो आपल्या पार्टनरला काय समजावून सांगणार आहे आपल्याबद्दल, काय त्या पार्टनरला ती अनुभूती घेऊ देणार आहे, कसं त्याला ते एखाद्या पुरुषाला स्त्रीवादी स्त्रीच्या द्वारे ऑर्गॅझम अनुभवायचं, यासाठी ती स्त्री त्याला मदत करणार आहे ना, पण तिलाच तिच्याबद्दल काही माहिती नाहीये. एखादा पुरुष आहे, तो त्याच्या त्या स्त्री पार्टनरला त्याच्याद्वारे मॅस्क्युलाईन शरीर सुख अनुभव देणारे, पण त्यालाच त्याच्याबद्दल काही माहित नाही किंवा माहिती जरी असेल तरी ते मिसकन्सेप्शन आहे, पूर्ण त्यालाही माहित नाहीये. मग कसं काय तुम्ही एकमेकांच्या गरजा पूर्ण करणार आहात? तर आणि मग म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला पूर्ण ते का माहित नाही, कारण की तुम्हाला ते माहितीच नाहीये, कारण तुम्ही ते जाणून घेतलेलं नाहीये, अनुभवलेलं नाहीये. ते तुम्हाला स्वतःलाच हँडल करता येत नाहीये. म्हणजे ते म्हणतात ना, एखादा शिक्षक आहे, चांगला शिक्षक कधी असतो, जेव्हा त्याला स्वतःला एखादी गोष्ट कळलेली असते ना, तेव्हा तो त्याच्या विद्यार्थ्यांना ते शिकवू शकतो. तसं इथे झालेलं आहे. इथे आपणच स्वतःला कळलेलो नाही, आपल्याला स्वतःला सांभाळता येत नाही. स्त्री म्हणून आपल्याला निसर्गाने ज्या शक्ती दिल्या त्या आपल्याला सांभाळता येत नाही, पुरुष म्हणून पुरुषांना जे दिलं ते त्यांना सांभाळता येत नाहीये. आणि मग दोघंही एकमेकांवर आरडाओरड करतात, दोष देता एकमेकांना, की तू असाच आहे, तू तसाच आहे, ही म्हणती तू असाच आहे, तू तसाच आहे. लग्न झालं की 4 दिवसानंतर सुरू होऊन जातं. म्हणून मग त्याच्यातून हे डिवोर्स होणं लग्नानंतर खूप मोठ्या प्रमाणात, किंवा खूप रिलेशनशिप तुटणं वगैरे, हे जे सगळं आपली पिढी फेस करते ना, कुठेतरी याच्या सगळ्याच्या मागे हे कारण आहेत, की या भिंती आपल्या डोक्यामध्ये खूप पक्क्या आहेत आणि आपल्याला ते जे दुसरं डायमेन्शन आहे ना आपल्या अस्तित्वाचं, स्त्रीला पुरुषत्वाचं डायमेन्शन आणि पुरुषाला स्त्रीत्वाचं डायमेन्शन, ते एक्सप्लोर करायची संधीच इथे मिळत नाहीये. आणि बरं मग या सगळ्यात परत एकदा अजून, की मग तरी सुद्धा की नाही सेक्स तर खूप सोपं आहे, इझिली अवेलेबल आहे. काय त्या डेटिंग ऍपवर जा, कोणाला तरी पटवा, काय ते तिथे छान आपले एडिट केलेले सुंदर फोटो वगैरे टाका आणि एकमेकांना अट्रॅक्ट करा आणि काय म्हणता येईल शरीर सुख अनुभवा. पण जर मग खरंच ते एवढं इझी आहे, जर खरंच ते इतकं सहज उपलब्ध आहे आणि त्याने माणसाच्या गरजा पूर्ण होत आहेत, तर मग परत समाजात एवढ्या समस्या का दिसत आहेत? मग तरी सुद्धा त्या डेटिंग ऍप वरून पण आल्यानंतर तुम्हाला लग्नच का करायचं असतं मग परत?
इतकं डेटिंग ऍप पण एक्सप्लोर केल्यानंतर हे प्रश्न तर अनुत्तरित राहतातच ना. म्हणून हे सगळ्या प्रश्नांचे घुमून फिरून उत्तर एकाच ठिकाणी येत आहेत, ते आधी अस्तित्वाच्या पातळीवर स्वतःला पूर्ण करा आणि मग ती पूर्णत्वाची अनुभूती इतरांना मिळण्यासाठी इतरांना काय मदत करता येईल ती करा. आणि त्यासाठी एक सशक्त माध्यम आहे, ते म्हणजे योगा. मला योगाच्या महत्वाबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण आता इथे कारण की आपण या संदर्भाने बोलत आहोत, ऑर्गॅझम या संदर्भाने, तर म्हणून या संदर्भाने मी योगाचं असं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं आहे. पण पाश्चात्य संस्कृतीतले लोक सुद्धा योगाचा अभ्यास करतात. तुम्ही जर कधी ऋषिकेशला गेलात, जी की जगातली योगाची राजधानी आहे, किंवा इतरही भारतातल्या महत्वाच्या आध्यात्मिक स्थळी जर तुम्ही गेले, तर पाश्चात्य लोकांनी योगाचा अवलंब त्यांच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. का? तर कुठेतरी म्हणजे त्यांच्या जगामध्ये, जसं मी आज म्हटलं की भारतामध्ये एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला जर सहजपणे विचारलं ना, की आपण म्हणजे त्यांच्यामध्ये काही तसं फक्त मैत्रीचं नातं असतं ना, तर ती मुलगी त्याला लगेच सोडून निघून जाईल. ती म्हणाल, नाही हे याने ना आमच्यात काही रिलेशन नाही, आमच्यात काही इमोशनल बॉन्डिंग नाही, तरी त्याने मला असं इंटिमसीसाठी विचारलं, मला नाही बोलायचं त्याच्याशी, ती त्याला ब्लॉक करून निघून जाईल. परदेशात तसं नाहीये, तिथे सेक्सच्या बाबतीत भरपूर खुलं वातावरण आहे. पण तरी सुद्धा एवढं अनिर्बंध, तिथला समाजही तितका त्या बाबतीत तेवढा म्हणजे कन्झर्वेटिव्ह नाहीये. असं असतानाही ते लोक त्यांच्या आयुष्यात सेक्स सारखी संकल्पना अनुभवून सुद्धा त्यांना त्यातून पुरेपूर ऑर्गॅझम नाही मिळत आहे. म्हणूनच कशाच्या तरी आपल्याला ऑर्गॅझम मिळण्याचा सेक्सपेक्षा एखादा दुसरा सोर्स या जगात उपलब्ध आहे का, त्या शोधातच ते लोक इथे आलेले आहेत. हे लक्षात येतंय का? म्हणजेच याचा अर्थ ऑर्गॅझम देण्यासाठी सेक्स हा एक मार्ग आहे, पण तो एकमेव मार्ग नाहीये, किंवा तो सस्टेनेबल मार्ग नाहीये. म्हणूनच ते लोक या देशात आले, नाही तर ते त्यांच्या देशातच खुश असले असते. आपल्याला तिकडे बोलून घेतलं असतं, या तुम्ही भारतीय इकडे, असं कसं तुमच्या देशात लग्नाआधी काहीच करू देत नाही, एकदम स्ट्रिक्ट असता, हे काय, हे या, अरे काय तुम्ही आयुष्य जगता, असं म्हणून आपल्यालाच तिकडे बोलून घेतलं असतं त्यांनी. ते इथे येत आहेत आपली संस्कृती शिकायला, आपलं टेक्नॉलॉजी, आपलं तंत्र शिकायला, आपलं मॉडर्न सायन्स, आपलं एन्शियंट सायन्स शिकायला. मी आधीच्या एका व्हिडिओत पण सांगितलं होतं की आपले जे ऋषीमुनी आहे ना, त्यांना खूप आधीपासून माहिती होतं की माणसाला आयुष्य जगण्यासाठी रोज ऑर्गॅझम लागतं. मग रोज तुम्ही कोणाच्या तरी पुढे हात नाही पसरू शकत की दे बाबा मला ऑर्गॅझम, दे बाबा मला ऑर्गॅझम. म्हणून ते तंत्र स्वतःच्या आतच आहे, आणि ते तंत्र म्हणजे ते तंत्र अनुभवण्यासाठी योगा, चांगलं फूड, चांगली लाईफस्टाईल, चांगले विचार, अशा बऱ्याच काही आपल्यासाठी एक वेगवेगळे तंत्रज्ञान या आपल्या ऋषीमुनींनी विकसित करून ठेवलेले आहेत. आपल्याला ते माहित नाहीये, आपण त्याच्यापासून दुरावलो आहोत. त्याच्यामुळे ऑर्गॅझम मिळणं अवघड नाहीये. आपल्याला त्याचा योग्य सोर्स माहित नाहीये, हा आपला प्रॉब्लेम आहे. आपण भलत्याच गोष्टीच्या मागे पळतो आहोत, हा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणून आपल्याला ऑर्गॅझम मिळत नाहीये. म्हणून आपण बघतोय की हे असे वेगवेगळे सेक्स स्कॅन्डल होत आहेत. अगदी मोठे मोठे व्यक्ती या अशा प्रकरणांमध्ये अडकत आहेत, किंवा आपण बघतो की एखादा 60 वर्षाचा 70 वर्षाचा माणूस त्याने एखाद्या मुलीला फसवलं, तिच्यावर बलात्कार केला, हे जे आपण दिसतंय ना, कारण त्या माणसांनी त्यांच्या आयुष्यात कधी ऑर्गॅझमच अनुभवलेलं नाहीये. त्यांना असं वाटत राहिलेलं आहे ते 60-70 वर्षाचे झाले तरी सेक्स मधनच ऑर्गॅझम मिळतं, आणि ते बिचारे त्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत राहिले. काय असतं आपल्याकडे, बरं एक तर हा प्रॉब्लेम आहे की जरी ती तुमची हक्काची बायको आहे, तरी तिला सुद्धा तुम्ही खुलेपणाने नाही त्या सगळ्यासाठी विचारू शकत. ती पण मेंटली तशी प्रिपेअर नसते. जे मी म्हणते ना की पुरुषांवर आजच्या काळात जास्त अन्याय खरं तर पुरुषांवर होतोय, तर ते खरंच होतोय एका अर्थाने बघायला गेलं तर, की स्त्रिया आपल्या काय म्हणता येईल त्यांच्या लैंगिक इच्छांच्या बाबतीत स्त्रिया जरा प्रगल्भ झाल्या आहेत. त्या स्वतंत्रपणे नवऱ्याला सांगू शकतात की नाही नाही हे मला पाहिजे म्हणून. पण पुरुष नाही उघडपणे सांगू शकत, कारण का स्त्रियांना तसं घडवलेलं नाहीये. स्त्रियांना त्यासाठी प्रिपेअर केलं गेलेलं नाहीये. ही समाजाची चूक आहे. त्याची किंमत पुरुष मोजताय. असं सगळं खूप कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. पण तुम्ही याच्या त्याच्या कॉम्प्लिकेशनचा विचार करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, एकदा प्रयत्न करून बघा. तुमच्या आयुष्यात योगा आणा. योगाद्वारे ती परिपूर्णता आणा. तुम्ही स्त्री असो वा पुरुष, ती स्त्रीत्वाची किंवा पुरुषत्वाची परिपूर्णता तुमच्यात आली ना, की म्हणजे एक तुम्ही अस्तित्वाच्या पातळीवर जी काही एक पर्सनॅलिटी किंवा जी काही एनर्जी वाईज तुम्ही असताल ना, तर तुम्ही सहजपणे एखादा चांगला पार्टनर अट्रॅक्ट करू शकताल. आणि मग त्या पार्टनरच्या माध्यमातून तुम्ही ती फेमिनिटी किंवा मॅस्क्युलिनिटी अनुभवू शकताल. स्वतःही आनंदी होऊ शकताल, त्यालाही आनंदी करू शकताल, आणि सुखाने तुमचं आयुष्य घालवू शकताल. नाही तर मग ना, ती अपूर्णता तुमच्यातही असेल. तुम्ही अपूर्ण असाल तर तुम्हाला पार्टनर पण अपूर्णच मिळेल. असं होत नाही की तुम्ही अपूर्ण आहे तुम्हाला मात्र परिपूर्ण पार्टनर मिळणार आहे, असं काही नाही होत. ती पोरगी 2 दिवसात सोडून किंवा तो पोरगा 2 दिवसात सोडून निघून जाईल. तो बघेल की अरे ह्याला तर काही स्वतःचं भान नाहीये, पुरुष म्हणजे काय ह्याला माहित नाही, स्त्री म्हणजे काय ह्याला माहित नाही, याला स्वतःला हँडल करता येत नाही, आणि हा काय मला साथ देणार आहे, जाऊ द्या चला, असं म्हणून तो पार्टनर 2 दिवसात तुम्हाला कंटाळून निघून जाईल. आणि असंच होतंय. म्हणून आजकाल इतके फटाफट लोकांचे ब्रेकअप होत आहेत. कारण की मुलगी म्हणती नाही नाही तो ना असाच वागतो, तो तसाच वागतो, तो हेच करतो तेच करतो, मला नाही राहायचं त्याच्यासोबत. मुलगी निघून जाती कारण का त्याला त्याचे इमोशन, त्याला त्याचं स्वतःला सांभाळता येत नाही, त्याची मॅस्क्युलिनिटी. तो जेव्हा हिला बघतोय त्याला वाटतं अरे हिला स्वतःला सांभाळता येत नाही, हिला सारखं अटेन्शन द्यावं लागतं, हिला सारखं शॉपिंगला घेऊन जावं लागतं,
हिला कधी पण रडू येतं, हिची कधी पण मूड स्विंग होता. मी काही हिच्या मागे पुढेच फिरत बसू का? मला काही करिअर बिरियर नाही का? म्हणून तोही तिला सोडून निघून जातो. म्हणजे मी हसत नाहीये, हा विषय गंभीर आहे. सांगायचं आहे की एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून जेव्हा मी लोकांचं काउन्सिलिंग करते ना, तेव्हा मला कळतं की त्यांच्या ब्रेकअपची एवढी क्षुल्लक कारणं आहेत. आणि त्याचं कारणच ते आहे की ती मुलगी तिला स्वतःला हँडल करता येत नाहीये. म्हणून आपल्याला हँडल करण्यासाठी तिला बॉयफ्रेंड हवाय. तिला स्वतःला हँडल करण्यासाठी तिला तो बॉयफ्रेंड हवाय. आता तो कशाला हिला हँडल करेल? आणि याला स्वतःला हँडल करण्यासाठी याला ती हवी आहे. आता ह्या दोघांना एकमेकांना नाही हँडल करता येते. म्हणून मग 4-5 दिवस किंवा काय 4-5 महिने जेवढे दिवस त्यांना काय दोघांमधल्या कॉमन गोष्टी असतील, काय ते प्रेमाचे पहिले काय असतं ते नव्याचे 9 दिवस जोपर्यंत ते रोमॅन्टिसिझम असतं तोपर्यंत ते नातं चालतं आणि मग लगेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होतात. तू असंच करतो, तू तसंच करतो. म्हणजे त्यांना स्वतःला जो व्यक्ती स्वतःला हँडल करू शकत नाही, तो इतरांना पण करू शकत नाही. साधं कॉमन सेन्स आहे. तुम्ही स्त्री म्हणून, तुम्ही पुरुष म्हणून स्वतःला हँडल नाही करू शकत नाही, तर तुम्ही त्या पार्टनरला कसं हँडल करू शकणार आहे? त्याच्यामुळे हे सगळ्या अशा प्रेम असतं, प्रेमात सगळं काही होऊन जातं, काही नसतं. स्वतःला हँडल करायला शिका. तुमच्या आयुष्यात योगा आणा. खूप छान तुम्हाला परिणाम मिळेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, पण काय असतं ना, ती लिंक असते आणि ऐकणाऱ्याची पण लिंक असते, सांगणाऱ्याची पण लिंक असते, म्हणून मोठा झाला. पण तुमच्या मूल्यवान प्रतिक्रिया आर ऑलवेज वेलकम अँड एन्जॉय युअरसेल्फ.